मनकोते गप्पा मनको माता निधी पण आला. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DG केसर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 26 एप्रिल 2025 आहे. आज आमचे अक्कलकोटचे कुलदैवत, अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची 147वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी निमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव असायला पाहिजे, आमच्यावरही असायला पाहिजे. अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतावर स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद असावी. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक चांगलं काम करीत असताना, प्रत्येक व्यक्ती चांगलं काम करीत असताना त्या व्यक्तीच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद, श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती त्या व्यक्तीच्या पाठीमागे असतो. जो चांगलं काम करत असतो त्याच्या पाठीमागे, जो चांगलं काम करत नाही, जो वाईट काम करत असतो त्याच्या पाठीमाग श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद किंवा तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद किंवा तुमच्या गुरुजनांचा आशीर्वाद तुमच्या सोबत नसतोच. त्यामुळं चांगलं काम करत राहायचं, तरच आपलं आणि समाजाचं आणि देशाचा भविष्य चांगलं होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र सेट एक्झाम होणार आहे आणि ही परीक्षेसाठी आपल्याला केवळ 50 दिवस आपल्या हातात उरलेले आहेत आणि या 50 दिवसात आपल्याला येणारी महाराष्ट्राची सेट एक्झामचा रिझल्ट काढायचा आहे. आणि 50 दिवसात आपल्याला नेमकं काय केलं तर रिझल्ट मिळतो, ह्या विषयासाठी आपण इथं चर्चा करणार आहोत. हो, दिवस पळत पळत सुटत असतो, फक्त आपण त्या दिवसाचा वापर आपल्या ध्येयासाठी कसा करत असतो, आपला जो एनर्जी असतो, आपलं एनर्जी हा आपल्या ध्येयासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी किती वापरत असतो हे आपल्यावरच अवलंबून आहे. आणि आपलं परिस्थिती, दोन परिस्थिती आहे, आपला स्वतःचा मानसिक परिस्थिती आणि आपला स्वतःचा कौटुंबिक परिस्थिती, ही दोन्ही गोष्ट खूप महत्वाचं आहे. व्यक्तीला यश मिळवण्यासाठी स्वतःचा परिस्थिती, स्वतःचा मानसिक परिस्थिती आणि स्वतःचा आर्थिक परिस्थिती ही खूप महत्वाची आहे. आजच्या ह्या काळात मानसिक स्थिती बरोबर आर्थिक स्थिती म्हणजे कुटुंबाचा जो आधार आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि ज्या व्यक्तीला कुटुंबाचा साथ असतो, कुटुंबाचा आधार असतो, कुटुंबाचा मार्गदर्शन असतो, तो व्यक्ती लवकरात लवकर यश मिळवतो. आता 50 दिवसात आपल्याला महाराष्ट्राची सेट एक्झाम काढायचं आहे. मग त्याच्यासाठी राहिलेले 50 दिवसामध्ये 20 दिवस पेपर 1 साठी तुम्ही दिला पाहिजे आणि 30 दिवस पेपर 2 साठी आपण दिला पाहिजे. पेपर 1चा अभ्यासक्रम अतिशय कमी आहे आणि तिथं एक टॉपिक, 10 टॉपिक, जर एक टॉपिकला तुम्ही कंप्लीट पूर्ण त्याच्यावर लक्ष देऊन जर वाचन केलं तर एका टॉपिकला जर आपण 2 दिवस पकडलो तर 20 दिवसात पेपर 1चा पूर्ण अभ्यास होतो आणि यू विल गेट गुड मार्क्स. पेपर 1 मध्ये 60, 70, 80, 90 मार्क आपल्याला मिळाला पाहिजे. आणि पेपर 2 हा आपला सब्जेक्ट असतो आणि आपला सब्जेक्ट ह्याचा अर्थ आपण त्या सब्जेक्टमध्ये PG केलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यामुळं मॅक्झिमम जो बेसिक नॉलेज आहे ते आपल्याला असतोच आणि आपल्याला 200 गुणापैकी सहजरित्या 100 मार्क आपल्याला मिळवायचा आहे. तुम्ही काही अभ्यास न करता जाऊन तुम्ही पेपरला बसा, तुम्हाला पेपर 2 ला 50 गुण मिळतात.
200 पैकी 50 मार्क ऑलरेडी तेवढं ज्ञान तुमच्यामध्ये आहे. फक्त अजून 50 गुणांचं ज्ञान आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे इकडं पेपर 2 ला 100 गुण किंवा 90 गुण आणि पेपर 1 ला सहजरित्या 50, 60, 70, 80 मार्क मिळतो. पेपर पास व्हायला अवघड काही नाही, आपण ते अवघड करून घेतलेले आहोत. म्हणून 50 दिवसात आणि पूर्ण वेळ दिला तर आपल्याला रिझल्ट मिळतो. 50 दिवस आहे म्हणून फक्त वरवरनं आपण अभ्यास केला तर रिझल्ट मिळत नाही. आपलं एनर्जी, आपल्यामध्ये असलेलं एनर्जी आपण कशावर खर्च करतो हे खूप महत्वाचं आहे ना. नाही सर मी इथं काम करतो, मी घरात काम करतो, मी बाहेर काम करतो, मी समाजात काम करतो, मला वेळ मिळत नाही, अभ्यासाला वेळ मिळत नाही असं जर म्हणत असेल तर रिझल्ट मिळतच नाही. मी अगदी स्पष्टपणे बोलतो. उगा कामापुरतं मामा म्हणत राहायचं, कामापुरतं आपण अभ्यास करत राहायचं तर रिझल्ट मिळत नसतो. आणि रिझल्ट मिळला तरी तो तेवढा दर्जेदार रिझल्ट नसतोच. त्यामुळं पूर्ण वेळ द्या. पूर्ण वेळ देण्यासाठीच तुमच्या कुटुंबाचा, मी काय म्हटलो, रिझल्ट मिळवण्यासाठी तुमचा कुटुंबाचा आदर खूप महत्वाचा आहे हो. उगा मी मोटिवेशन देतो म्हणून माझ्याकडून तुम्ही सेट पेपर द्यायचं. व कोणीतरी एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचे व्हिडिओ बघून मी पण एमपीएससी करतो. कोणीतरी टेटचं, आता टेट परीक्षांचं जाहिरात आलं, मग टेट परीक्षा जाहिरात आलं म्हणून पुन्हा टेटचा अभ्यास सुरू करायचं. नाही युपीएससीचा अभ्यास करतो. काल कोल्हापूरचा एक मुलगा बिरदेव, जे मेंढपालाचा मुलगा, जो त्यांनी युपीएससी परीक्षा पास झालेलं आहे, आयपीएस पास झालं, मी पण पास होतो, तो मेंढपाल आहे, मी होत नाही का माझ्यापेक्षा? तसं नसतोच. व्हिडिओ बघून मोटिवेशन घेऊन रिझल्ट कधी मिळत नसतोच. जरी तो कोल्हापूरचा दादा बिरदेव दादा, मी अभिनंदन करतो, परंतु त्या दादांचा स्टोरी काय माहिती आहे? फक्त वर्ण बघून आपण मी पण पास होतो, मी पण करतो, तसं नसतोच. त्या दादांनी 8 वर्ष घालवले, 8 वर्ष आयपीएससी परीक्षा म्हणजे युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी. त्यांनी काय उगा एका दिवसात पेपर देऊन सगळं म्हणजे आपण काय म्हणतो ते शेपर्ड होऊन प्रत्येकाला म्हणजे मेंढपाला काम करत अभ्यास केला नाही. तो त्यांचा व्यवसाय, त्यांच्या आई वडील ते काम करत असतात. जरी ते गरीब आहे, मान्य करतो आपण, म्हणजे खूप कष्ट घेतात आई वडील, आणि आई वडील कष्ट घेऊन ह्या मुलांना शिकवलं ना. आणि त्या बिरदेवांचा भाऊ जो मिलिटरीमध्ये आहे, त्यांनी ह्या भावाला शिकवलं. 10वी झाल्यानंतर जेव्हा तो इंजिनिअरिंगला गेला, म्हणजे 12वी झाल्यानंतर जेव्हा पुण्यामध्ये जाऊन तो इंजिनिअरिंग करतो, याचा अर्थ ही इज अ ब्रिलियंट. तो ब्रिलियंट आहे. फक्त तिथं त्यांचा जो सवंग, जे मित्र, त्यांचं सगळं बघून त्याने युपीएससीचा प्रिपरेशन सुरू केला. आणि तिथून तो दिल्लीला गेला आणि दिल्लीमध्ये 2 वर्ष तिथं त्याने एकदम टॉप लेवलचा कोचिंग घेतलेलं आहे. आणि कमीत कमी 1 महिना दिल्लीमध्ये राहण्यासाठी 15,000 रुपये खर्च होतो. 15,000 ते 20,000, म्हणजे 2 वर्षासाठी बघा 4 ते 5 लाख रुपये त्यांनी तिथं खर्च केलेले. त्यांचा आई वडील, त्यांचा भाऊ त्यांना सपोर्ट केलेले. पुण्यामध्ये कोचिंग घेतलेलं त्या दादांनी. मग तिथं त्यांनी पैसे खर्च केलेले. बघा, आर्थिक परिस्थिती खूप महत्वाचा आहे हो. फक्त मी अभ्यास करतो, मी हुशार आहे, घरच्यांचा सपोर्ट पाहिजेच, आणि त्याबरोबर तुमचा क्वालिटी पाहिजे ना. आता तो मेंढपाला आहे म्हणून म्हणजे तो धनगरचा मुलगा आहे, मग धनगरचा मुलगा आहे, गरीब आहे, नाही, धनगरचा मुलगा असला तरी तो इंटेलिजंट आहे, तो हार्डवर्क केलेला आहे, तो ऑनेस्टी आहे स्वतःचं काम, आणि तो ध्येय निश्चित केलेलं आहे की मला ते करायचं. म्हणून त्यांनी सातत्याने 8 वर्ष एकाच गोलवरती त्यांनी काम केलेलं आहे. हातात आलेले 2-3 नोकऱ्या त्यानं सोडून त्यावरती काम केलेलं आहे, म्हणून रिझल्ट मिळतो. मग तुम्ही सेटसाठी तेवढं फोकस केलेत का? नेटसाठी तेवढं फोकस केलं तर नाही सर, मला एका आठवड्यात पास पाहिजे, मला एका महिन्यात पास पाहिजे, मला थोडं ट्रिक सांगा, ट्रिक, मला एका महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला पाहिजे. तसं नसतो ना. नाही, मला शॉर्टकट सांगा. नाही, कुठलाही शॉर्टकट नसतोच. रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कौतुक करणार बरोबर. आता बिरदेव दादांचा सगळ्यांनी आम्ही कौतुक करतो. तुम्ही मीडिया तर त्यांचा पाठीमागाच लागलेले, कारण इतर व्यक्तीपेक्षा त्यांचा जो भिन्न स्टोरी आहे म्हणून. अहो, बॅकग्राऊंडला बघून लोक फॉलो करत असतात. त्यांनी खूप, तसं नाही, त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे म्हणून त्यांनी हे केलेलं. फक्त मग शेतात फिरत अभ्यास करून आयपीएस कधी होत असतो का?
नाही मी एका दिवसात सेट अभ्यास करून उगा फेकाफेकी करायचं नाही कोणी, उगा ब्लाइंडली फॉलो कोणाचं करायचं नसतो. आता मी सांगतो म्हणून आता 50 दिवसात अभ्यास करून सेट पास होता येतो घंटा होतच नाही. उगा आम्ही कसं तुम्हाला एक प्रेरणा द्यावं 50 दिवसात, 20 दिवसात, 10 दिवसात, 2 तासात हेडगेड लागले का? त्याच्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. 1 वर्ष कंप्लीट, 1 वर्ष महाराष्ट्राची सेट एक्झाम होण्यासाठी 1 वर्ष पूर्ण, 1 वर्ष नेट एक्झाम सेट पूर्ण 1 वर्ष पूर्ण बॅकग्राऊंड तयार करा ना. भरपूर काय माहितीये का, डिटेलमध्ये अभ्यास करून आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. आपण म्हणजे आपला जो भारतीय संस्कृती आहे ना, आपण परीक्षापूर्वी प्लॅनिंग करतच नाही, परीक्षेपूर्वी स्ट्रॅटेजी फॉलो करत नाही. परीक्षा पास झाल्यानंतर आपण प्लॅनिंग करत राहतो. मी पण क्लास लावला पाहिजे होतं, मी पण त्या सरांचं पुस्तक वाचन केलं पाहिजे होतं, मी पण रेफरन्स घेतला पाहिजे होतं, मी जास्त वेळ दिला पाहिजे होतं, माझा हा एरिया कमी आहे, मी ह्या एरिया मी इम्प्रूव्हमेंट केला पाहिजे होतं. झाल्यानंतर आपण विचार करत राहतो. अगोदर आता काय झालं, जम्मू काश्मीरमध्ये काल जो हल्ला झाला, अनेक जण मृत्युमुखी पडले, दहशतवाद्यांनी हल्ला केलेत. मग आता दहशतवाद्याने हल्ला करणं अगोदर सरकार झोपले होते का? नाही झोपलेच. अहो एवढा लोक तिथं पर्यटन स्थळासाठी तिथं जातात, मग तिथे सिक्युरिटी पाहिजे का नको? म्हणजे केंद्र सरकार सुद्धा सिक्युरिटी दिलं नाही आणि तिथलं राज्य सरकार सिक्युरिटी देत नाही, मग कशाला त्याला पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर करायचं? आणि आपण चाललो, हो चला काश्मीरला जाऊ, गेलेलं तिकडच गेले. त्या एरियाबद्दल सिक्युरिटी, आता आपण युद्ध करतो, आता आपण त्यांना सिंधू नदीचं पाणी देत नाही, आता बोंबललं तर काय होणार आहे? जीव परत येणार आहे का? आपल्या देशात हीच प्रथा आहे. अगोदर घटना घडतात, नंतर आपण सगळं अलर्ट 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 अलर्ट. अगोदर नाही हो, तिथून काश्मीर पासून त्या गावाला जाईलपर्यंत 7-8 किलोमीटर अंतर आहे, तिथं आपल्याला खूप लांबून जावं लागतो. ते सिक्युरिटी नाही, सिक्युरिटी पाहिजेच. हे आपलं चूक आपण लपवतो आणि नंतर ब्लेम करत राहतो. नाही, आपलं चूक कुठं आहे हे अगोदर चूक शोधा. आणि चूक किती वेळ शोधायचं तुम्ही? सेट परीक्षा पास होण्यासाठी तुमचा ह्यापूर्वी तुम्ही पेपर दिले होते का? मग दिलं असेल तर कुठं चुकलं तुमचा? पेपर 1 मध्ये चुकलं का? पेपर 2 मध्ये चुकलं का? पेपर 3 मध्ये चुकलेत का? कोणाचं गायडन्स घेतलं का? सिलेबस पूर्ण वाचन केलेत का तुम्ही? सिलेबस पूर्ण पाठ आहे का तुम्हाला? पेपर 1चं सिलेबस पाठ पाहिजे, पेपर 2चं सिलेबस तुमचं पूर्ण क्लिअर कट पाठ पाहिजे. वाचन केलेलं का तुम्ही? दररोज सिलेबस वाचन करताय का? पाठीमागील 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर एकदम डिटेलमध्ये अनालिसिस केलेले आहेत का? हे दिस इज युअर स्ट्रॉंग एरिया. मग आपण तिथंच चूक करतो ना. सिलेबस आपल्याला माहिती नाही. माहिती आहे सर, सिलेबसमध्ये काय फरक पडतो? सिलेबसमध्ये भरपूर फरक पडतो. सिलेबस दररोज वाचन केल्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढतो. सिलेबस दररोज वाचन केल्यामुळे कन्सेप्ट आपल्या लक्षात राहतो की माझं हे कन्सेप्ट वाचन झालं आणि हे कन्सेप्ट वाचन नाही झालं. 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात राहतो की क्वेश्चन कुठल्या एरियावरून प्रश्न येत आहे, कसे येत आहे, किती इझी आहेत, किती हार्ड आहे, हे बघा ना. आता बीरदेव दादाने दिल्लीला जाऊन तिथं कोचिंग घेऊन, आणि काय त्यांचं इंग्लिश स्टँडर्ड आहे, इंग्लिश चांगलं तो बोलतो आणि कन्नडही बोलतो, म्हणून त्यांना इंटरव्ह्यू मध्ये मार्क मिळेल. इंटरव्ह्यू मध्ये मार्क कसा मिळतात? तुमचा बॅकग्राऊंड बघतात आणि कष्ट घेऊन हा मुलगा इथंपर्यंत आलेला, मल्टीलिंग्वल आहे, कन्नड भाषाही त्याला येतो, मराठी भाषा येतो, इंग्रजी चांगलं आहे, आणि त्यांचा बॅकग्राऊंडचा वर्ण प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी छान उत्तर दिलेत. आणि स्वप्न, मला त्या दादाबद्दल एक आवडलं तर स्वप्न खूप मोठा ठेवला होता त्या दादाने. मला त्याने मेंढपाल आहे, सेट पास झाला म्हणून त्या व्हिडिओमधून मी काय प्रेरणा घेतलो तर, अशा कुटुंबात जन्मलेला हा बीरदेव UPSC परीक्षा देण्याचा जो स्वप्न तो घेतला, त्या स्वप्नाला माझा सलाम आहे. म्हणजे लो एम इज क्राईम असे म्हणतात. लो एम इज क्राईम. आपण छोटे एम ठरवतो, नाही, छोटं एम म्हणजे हा तुमचा लो एम इज अ क्राईम. हॅव द बिग एम. आणि बिग एम कधी येतो? हा बिग एम ठेवण्या अगोदर त्या क्वालिटी आपल्याकडे पाहिजेच. मग तो क्वालिटी तुम्ही ठरवा, सिलेबस बघा आणि 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर अनालिसिस करा आणि क्वालिटी गायडन्स घ्या. जो चांगला गायडन्स देणार असतो ना, त्या व्यक्तीकडे गायडन्स घ्या. आता सेटनेट म्हणजे मला थोडा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो की ह्या पद्धतीने अभ्यास करा.
बघा, मी कमीत कमी 2 वर्ष सुरुवातीला मी अभ्यास केलेला होता आणि नंतर नंतर मला रिझल्ट मिळत गेले. मग गायडन्स म्हणजे काय वाचन केलं पाहिजे, किती वाचन केलं पाहिजे, कोणाचा नोट्स वाचन केलं पाहिजे, हे सगळं गायडन्स, क्वालिटी गायडन्स ज्या मुलांना मिळतो त्यांचा रिझल्ट मिळतो. आता बीरदेव पास होण्यापाठीमागे त्यांचा भाऊचा खूप सिंहाचा वाटा आहे. जो मिलिटरीमध्ये काम करतो त्यांनी त्याला सांगितलं की तू ये दिल्लीला. मग दिल्लीमध्ये कोचिंग केला, पुण्यामध्ये तो कोचिंग घेतला, क्वालिटी गायडन्स घेतला त्या मुलाने. आणि स्टडी मटेरियल एकदम चांगलं स्टडी मटेरियल रेफर करा ना. इथं आता माझं पुस्तक घेत असताना अजून डिस्काउंट द्या, अजून डिस्काउंट, फुकटच घे दादा, फुकट घे. अहो 300, 400, 500 रुपयाचं पुस्तकाला अजून डिस्काउंट द्या म्हटल्यानंतर मग मोठं परीक्षा कधी पास होणार आहे? चांगलं पुस्तक घेत असताना माझा सोडा हो, इव्हन मार्केटमध्ये जाऊन कोणाचं तरी पुस्तक घेत असताना मला हे 400 रुपयाला आहे का, 500 रुपयाला आहे का, पुस्तक घेत असताना पुस्तकाची जो प्राइस असतो ना तो बघायचं नसतोच. पुस्तक सगळं घ्यायचं नसतात, हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये तुमचं सगळं 10 पुस्तक आहे, सगळं एक पुस्तक घ्यायचं आणि तो एक पुस्तक असं वाचन करायचं. सिलेबस घ्या आणि पुस्तक घ्या. गुगल तरी तुमच्या सोबत आहे. गुगलमध्ये जे पुस्तकमध्ये नसलेलं गुगलमध्ये सर्च करा, त्याच्यासाठी नोट्स काढा. तुम्ही किती डिवोटेड आहे हे त्यात तुमच्यावरनं डिपेंड आहे. त्यामुळं क्वालिटी मटेरियल घ्या, माझं तरी घ्या किंवा इतर गुरुजनांचं तरी घ्या आणि त्या पुस्तक व्यवस्थित असं फॉलो करा. आणि पेपर 2 साठी माझ्याकडे क्वेश्चन बँक आहे म्हणून सांगितलं होतं मी. वेगवेगळ्या विद्यापीठांमधून मी आणलेले क्वेश्चन्स आणलेले, त्याचं झेरॉक्स घ्या, त्या झेरॉक्स वाचन करा. अजून पैसे कमी म्हणत असताना मग गेलाच तुम्हाला रिझल्टच मिळत नाही. फुकट वाचन करून फुकट कोणी पास होत आहे का? बीरदेवनं किती खर्च केला माहिती आहे ना? बीरदेव IPS परीक्षा पास झाला. पुस्तकसाठी पैसा नाही, नोटसाठी पैसा नाही, म्हणजे तसं नाही. थोडं आणि क्वालिटी मटेरियल माझंच घ्या असं म्हणत नाही. कोणाचं एकाचं घेतल्यानंतर बस त्यांच्यावरच पूर्ण डिपेंड घ्या आणि सिलेबस वाचन करा. क्वेश्चन पेपर घ्या, युट्यूबमध्ये एकाचं व्यवस्थित एकच म्हणजे फॉलो करा, जिथं तो आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर होतो ते. आणि क्वालिटी गायडन्स घ्या. क्वेश्चन, आणि हे क्वेश्चन कशासाठी? प्रॅक्टिससाठी. तुमचं प्रॅक्टिस पाहिजे ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं. आणि इंग्लिश मिडियममध्ये आपल्याला कळत नसेल तर जायचं, कळत नाही म्हटलं तर फेल. तिथं नो ऑप्शन आपल्याला. मग कळत नसेल तर कळण्यासाठी प्रयत्न करा. मग बीरदेव म्हटलं का मला येत नाही इंग्लिश शिकला तो नंतर त्याच्यामध्ये तो पडल्यानंतर येत असतो. हो, अगोदर कसं येणार? प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट मिळवा. आणि फुल इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तुमचं. पूर्ण बसलं, झोपलं, फिरायला गेलं, पूर्ण तुमचा डोक्यात सेट नेट पाहिजे. आणि तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, भरपूर वेळ द्या. आई वडिलांचं सपोर्ट घ्या आणि तुमचं मेंटल कॅपॅसिटी स्टेबल ठेवा. एकदम लो होऊ नका आणि क्वालिटी बघून त्या पेपरकडे तुम्ही फॉलो करा. स्ट्रॅटेजी करून तुम्ही रिझल्ट काढा, तर रिझल्ट मिळतो. नाहीतर टाइमपाससाठी उगा म्हणून पेपर दिला तर रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट मिळण्यासाठी भरपूर मेहनत, आणि भरपूर म्हणजे कसं, टू द पॉइंट जो मेहनत करतो त्या विद्यार्थ्याला रिझल्ट मिळतो. आणि त्यांनी कॅज्युअल अप्रोच जर ठेवला तर नाही. त्यामुळं रिझल्ट व्यवस्थित काढा. आणि फक्त मोटिवेशन व्हिडिओ बघून आपण रिझल्टसाठी म्हणजे अभ्यास करतो तसं नाही. बीरदेव दादांचा स्टोरीज वेगळा आहे. त्या दादांनी किती कष्ट केले हे फक्त बघा. घरचं परिस्थिती त्यांना सपोर्ट केलं. फक्त मला सगळ्यात त्यांचा आवडलेला एक गुण म्हणजे हाय एम, खूप मोठा तो ध्येय मनामध्ये ठेवला होता, म्हणून त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. आणि तुम्ही पण त्याच्यासाठी मोठं ध्येय ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा परीक्षा म्हणजे सेट एक्झाम. देशातील सर्वात मोठा एक्झाम म्हणजे NET नेट एक्झाम. मोठं स्वप्न ठेवा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्या सोबत असो. आणि परिणाम होण्या अगोदर आपल्याला आतापासूनच व्यवस्थित तयार करायचं आहे. व्यवस्थित तयार करा. ऑल द बेस्ट. नमस्कार.